नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की जाड होणं इतकं सोपं का आहे आणि बारीक होणं इतकं अवघड का आहे. एकदा हा विषय आपण समजून घेतला आणि त्याच्या कारणांची जर आपण माहिती करून घेतली, तर हे मॅनेज करणं खूप सोपं आहे. त्यामुळे लक्ष देऊ नये का, की जाड होणं इतकं सोपं का आहे? जर आपण बघितलं, की साधारण 50 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी जर एखाद्या वर्गामध्ये 50 मुलं असतील, तर त्यातला एखादा दुसरा मुलगा जाड असायचा. आणि आता जर आपण 50 जणांचा वर्ग बघितला, तर त्यात 10 ते 15 मुलं जाड असतात. म्हणजे अलीकडच्या काळात जेव्हा जंक फूड वाढलेलं आहे, तेव्हा लठ्ठपणाचं प्रमाण लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये सुद्धा भयंकर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर आता आपण बघूयात, की जंक फूडचा आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि मी अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला समजावून सांगणार आहे, की जंक फूडमुळे आपण लठ्ठ का होतो. तर मित्रांनो, ही अतिशय साधी गोष्ट आहे, की आपलं शरीर समजा एक हौद आहे. त्या हौदामध्ये जर आपण एका रेटनी पाणी टाकतोय आणि एका रेटनी ते पाणी बाहेर जातंय. तर पाणी म्हणजे आहे एनर्जी, जी फॅट किंवा चरबीच्या रूपात आपल्या शरीरामध्ये साठवली जाते. आणि ही एनर्जी येते आपण जे काही खातो त्या अन्नामधून. जर आपण जास्त एनर्जी आपल्या शरीरात घातली आणि कमी बाहेर पडली, तर जास्तीत जास्त एनर्जी आपल्या शरीरात साठत राहणार, आपली चरबी वाढत राहणार, आपण लठ्ठ होत राहणार. आणि जर जास्त एनर्जी आपल्या शरीरातून बाहेर गेली आणि कमी आत गेली, तर आपण हळू-हळू बारीक होत राहणार. आपल्या शरीरात एनर्जी जायचा सोर्स काय आहे? तर आपण खातो ते अन्न. आणि बाहेर पडायचा सोर्स काय आहे? तर आपण जे व्यायाम करतो तो व्यायाम आणि आपण काही केलं नाही तरी आपल्याला जगायला एक बेसिक एनर्जी लागते. ती एनर्जी ह्या 2 सोर्समधनं आपल्याला एनर्जी बाहेर पडते आणि आपल्या अन्नामधनं ती एनर्जी आपल्या शरीराच्या आत जाते. जेव्हा आपण आत गेलेली एनर्जी आणि बाहेर गेलेली एनर्जी ह्याचा अभ्यास केला, तर आपल्याला कळेल, की आपण जाड होणं इतकं सोपं का झालंय? त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आणि काय केलं तर आपण लवकर बारीक होऊ? कारण जाड असणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो एक डिसीज आहे, ज्याच्यामुळे बाकीचे पण खूप प्रॉब्लेम्स वाढतात. जसं काही डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे. तर हे एनर्जीचं जर आपण बॅलन्स बघितला, तर आपण एनर्जी आणि चरबी दोन्ही चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. तर आपण कुठलंही अन्न खातो, त्यात काही एनर्जी असते, कॅलरीज असतात. ठीक आहे. तर ह्या कॅलरीज किती असतात, हे आपण नेहमी सारखं बघायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण कुठलंही अन्नपदार्थ बाहेरनं विकत घेतो, उदाहरणार्थ मी पार्लेचा पुडा विकत घेतला, तर त्याच्यामागे लिहिलेलं असतं, की ह्याच्यात न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन ह्याची काय आहे आणि त्यात सगळ्यात वरचा असतं, की एनर्जी म्हणजे किती कॅलरीज आहेत. म्हणजे मी 100 ग्रॅम पार्लेचा पुडा खाल्ला, तर मला 450 कॅलरीज मिळतात. हे एकदम सोपं गणित आहे, साधं गणित आहे. तर आपण आता बघूयात, की वेगवेगळ्या पदार्थात किती कॅलरीज असतात, त्या कशा मॅनेज करायच्या आणि कॅलरीजवरती आपण काय खायचं आणि काय नाही खायचं हे कसं ठरवायचं. आता सर्वात पहिल्यांदा मी बोलणार आहे भाज्यांबद्दल. मी 5 भाज्या ह्या तुम्हाला दाखवतोय. ह्या चूज केलेल्या आहेत, रँडमली चूज केलेल्या आहेत. तर तुम्ही साधारण कुठल्याही भाज्या बघितल्या, तर त्याच्या प्रत्येक 100 ग्रॅम भाजीमागे 25, 30, 40, 50 एवढ्याच कॅलरीज असतात. त्याच्यावरती त्या कॅलरीज नसतात. त्याच्यामुळे भाज्या खाल्ल्या तर आपण अन्न खातो, पण आपल्याला कॅलरीज त्या मानाने मिळत नाहीत. आपलं पोट भरल्यासारखं वाटतं, पण आपल्याला कॅलरीज मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपण कॅलरीज आपल्या शरीरात कमी जातात. आपल्या हौदामध्ये पाणी कमी येतं आणि त्याच्यामुळे आपण बारीक होण्यास मदत होते. आता दुसरा ग्रुप मी निवडला आहे, तो आहे फळांचा. मी ही 5 फळं निवडलेली आहेत आणि ह्या फळांमध्ये ज्या कॅलरीज आहेत, त्या साधारणतः 100 फार फार तर 125च्या आसपास असतात. म्हणजे मी 100 ग्रॅम फळ खाल्ली,
तर त्याच्यातनं मला साधारण 100 ते 125 कॅलरीज मिळतात. आता तिसरा ग्रुप जो केला आहे तो आहे ग्रेन्सचा. ग्रेन्स म्हणजे ज्याला आपण स्टेपल डाएट म्हणतो किंवा जे आपल्या शरीराचा मोठा हिस्सा असतो. म्हणजे उदाहरणार्थ भात, पोळी, भाकरी वगैरे, वगैरे. बटाटासुद्धा मी ह्याच्यात घेतलाय कारण बटाटा हा सुद्धा आपल्या अन्नाचा मोठा भाग असतो. तर हा जो बल्क डाएट आहे, स्टेपल डाएट आहे, तर त्याच्यामध्ये कॅलरीज असतात ह्या साधारणतः 160 ते फार तर 180-200च्या दरम्यानपर्यंत. त्याच्यामुळे हे पदार्थ खाऊन आपलं पोट भरतं आणि हे स्टेपल डाएट आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या लोक भात खात आहेत, पोळी खात आहेत, भाकरी खात आहेत, पण ते जाड झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे हा अतिशय चांगला पदार्थ आहे. स्टेपल डाएटला काहीही प्रॉब्लेम येत नाही. भात आणि बटाटा हा बरेच जण वातूळ आहे किंवा तो चांगला नाही आहे किंवा तो डायबिटीजसाठी वाईट आहे असं समजतात. पण तसं काहीही मानायची गरज नाही. राईस म्हणजे भातामध्ये आणि बटाट्यामध्ये किंवा बाकीच्या कुठल्याही स्टेपल डाएटमध्ये ज्या कॅलरीज असतात त्या फार नसतात. लोक अतिशय कितीतरी हजारो वर्षापासून हे मोठ्या प्रमाणात जगभर खाल्लेलं जाणारं अन्न आहे आणि त्यामुळे जाड होत नाही. आता ह्याच्यानंतरचा ग्रुप मी घेतलाय तो लेग्युम्स. लेग्युम्स म्हणजे डाळी आणि उसळी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे ज्याच्यापासून आपण वरण, डाळ किंवा उसळी बनवतो किंवा ज्याला मोड आणून आपण उसळी बनवतो. तर हे सुद्धा अतिशय पौष्टिक पदार्थ आहेत. ह्याच्यामध्ये प्रोटीन खूप असतं, व्हिटॅमिन्स खूप असतात आणि आपण एनर्जीचा विचार केला तर साधारणतः पुन्हा एकदा 160-180 फार तर 200 कॅलरीज असतात 100 ग्रॅम मागे. त्याच्यामुळे हे पदार्थसुद्धा आपण आपल्या अन्नामध्ये, आपल्या आहारामध्ये आवर्जून वापरावेत. कारण हे खूप पौष्टिक पदार्थ आहेत आणि ह्यात एनर्जी त्या मानाने अतिशय संतुलित आहे. आणि मी शेवटचा जो ग्रुप घेतलेला आहे, तर तो आहे जंक फूड. जंक म्हणजे कचरा किंवा हे आहे कचरा अन्न. तर एखादं अन्न हे कचरा अन्न का होतं? तर त्यात सगळ्यात मोठा प्रकार आहे, की त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मागे एनर्जी ही प्रचंड प्रमाणात असते. आता उदाहरणार्थ मी पार्ले बिस्किटचा पुडा खाल्ला, तर त्यात 100 ग्रॅम मागे 450 कॅलरीज आहेत. मी जर एखादा चिवडा खाल्ला, तर त्याच्यामध्ये जवळ-जवळ 550 ते 600 कॅलरीज असतात. जर मी कुरकुरे खाल्ले, तर त्याच्यामध्ये 650 ते 700 कॅलरीज असतात. त्याच्यामुळे आपण फक्त 100 ग्रॅम जरी खाल्लं, तरी आपल्याला प्रचंड कॅलरीज मिळतात आणि त्याच्यामुळे हा सगळा जो बॅलन्स आहे आपल्या शरीरातल्या एनर्जीचा, तो पूर्ण कोलमडून पडतो. त्या आपल्या शरीराच्या हौदामध्ये जेव्हा जंक फूड खातो, तेव्हा इतकी एनर्जी ओतली जाते, की ती एनर्जी बाहेर जायला काहीही मार्ग राहत नाही. मग ती एनर्जी शेवटी चरबीच्या रूपात साठवली जाते आणि आपण जाड होण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो. आता मी तुम्हाला अतिशय सोपं एक छोटंसं गणित सांगणार आहे. जेव्हा आपण काही अन्न खातो, त्याचा व्हॉल्यूम म्हणजे आपण किती खातोय हे महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा आपण खायला लागतो, आपल्या जठरामध्ये ते अन्न जायला लागतं आणि जठर हळू मोठं व्हायला लागतं. तर जसं ते जठर मोठं व्हायला लागतं किंवा प्रसरण पावायला लागतं, तर तेव्हा त्याच्यावरती असलेले रिसेप्टर्स ॲक्टिव्हेट होतात आणि ते सांगतात मेंदूला, की "बाबा बास, बास, बास आता हे पोट भरलंय." म्हणजे तुम्ही बघितलं असेल, की आपण एका पर्टिक्युलर व्हॉल्यूमच्या वरती खाऊ शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो, की काय पोट भरलंय." अगदी तट्टावून जेवलोय किंवा आता मी ह्याच्या पुढे एक घास खाल्ला तरी उलटी होईल मला. म्हणजे आपण आपण जे काही खातो त्याला एक प्रकारची मर्यादा असते आणि ती मर्यादा आपल्याला जठर आपल्या मेंदूला सतत सांगत असतं, की माझं पोट भरलंय का नाही भरलंय हे जठर आपल्याला सांगतं. त्यामुळे साधं सोपं गणित असं आहे, की आपण दिवसभरात 1200 ते 1500 मिलीलिटर एवढं अन्न खातो आणि आपल्याला दिवसभरामध्ये 2000 ते 2500 कॅलरीज लागतात. म्हणजे जर एखादा माणूस बैठं काम करत असेल, तर त्याला 2000 कॅलरीज लागतात आणि एखादा माणूस जर श्रमाचं काम करत असेल, तर त्याला 2500 कॅलरीज लागतात. त्याच्यामुळे जर आपण ह्याचं साधं गुणोत्तर काढलं, म्हणजे आपण किती कॅलरीज लागतात आणि आपण किती व्हॉल्यूम खाऊ शकतो दिवसभरात किंवा साधारणतः खातो.
त्याचं जर गणित मांडलं तर 100 ग्रॅम मागे 170 कॅलरीज हा एक आकडा आहे. ह्या 170 कॅलरीज म्हणजे जर आपण 1200 ग्रॅम अन्न पूर्ण दिवसभरात जे खाणार आहे ते असं खाल्लं की ज्याच्यात 170 कॅलरीज पर 100 ग्रॅम आहेत, म्हणजे 100 ग्रॅम मागे 170 कॅलरीज आहेत, असंच आपण अन्न कंटिन्यूअस खात गेलो तर आपण जाड होणार नाही. कारण आपण तेवढी एनर्जी आपल्याला लागते, आपण तेवढ्या कॅलरीज खर्च करतो. जर आपण व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या खाल्ल्या तर आपल्याला फायदा असा होतो की 170 पर्यंत आपण पोहोचत नाही, आपण राहतो 25-30, म्हणजे आपल्याला कॅलरीज खूप कमी मिळतात. त्याच्यामुळे आपण बारीक व्हायला मदत होते. तेच जर मी जंक फूड खाल्लं तर त्याच्यामध्ये कॅलरीज एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळतात, म्हणजे मला पाहिजे आहेत 100 ग्रॅम मागे 170 कॅलरीज आणि मला मिळत आहेत 600, 700, 800 कॅलरीज. तर त्याच्यामुळे हे सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं. त्याच्यामुळे माझं साधं सोपं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही असे पदार्थ वापरा की ज्याच्यामध्ये 100 ग्रॅम मागे कमी कॅलरीज आहेत आणि असे पदार्थ वापरू नका ज्यात 100 ग्रॅम मागे जास्त कॅलरीज आहेत. त्याच्यामुळे ते फूड हे जंक फूड किंवा कचरा अन्न होतं. त्याच्यामुळे मैदा, साखर, खूप तेल हे असे पदार्थ घातले की त्याच्यात कॅलरीज प्रचंड वाढतात आणि मग तुम्ही जाड व्हायला पर्यायच राहत नाही. आणि ज्यामुळे जंक फूड वाढलंय त्या प्रमाणामध्ये जाडी, चरबी आणि त्याच्याबरोबर येणारे रोग हे वाढलेले आहेत. आता मी हा तुम्हाला चार्ट दाखवतोय आणि तर असा आहे की समजा आपण एक पर्टिक्युलर पदार्थ म्हणजे समजा फक्त व्हेजिटेबल्स, भाज्या फक्त मी 1200 ग्रॅम दिवसभर खाल्ल्या तर मला किती कॅलरीज मिळतील? तर इतक्या कमी कॅलरीज मिळतात की मी 2000 पर्यंत पोहोचत पण नाही आणि मग मी निगेटिव्ह म्हणजे माझा हौद लवकर मोकळा होतो. आणि तेच जर तुम्ही या बाजूला इकडे बघितलं तर जंक फूड खाल्ल्यावर माझ्या हौदामध्ये चरबीचं प्रमाण, कॅलरीचं प्रमाण इतकं वाढतं की तेवढे कॅलरीज मी अंगात माझ्या बाहेर पडूच शकत नाहीत आणि मग मी जाड होणं साहजिक आहे. म्हणून जंक फूड खाऊन जाड होणं खूप सोपं झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही एवढंच फक्त लक्षात घ्या की कुठलाही पदार्थ जेव्हा आपण खातो त्यात दर 100 ग्रॅम मागे किती कॅलरीज आहेत हे बघा आणि त्या कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करा आणि 170 किंवा 200च्या वरती तो आकडा जाऊ देऊ नका. आणि जर तुम्ही महिनाभर जरी असं केलं तरी माझी तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही जाड होणार नाही. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत रहा. धन्यवाद.